महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असतानाच मालेगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते अब्दुल मलिक युनुस इसा यांनी अचानक शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या एमआयएम नेत्यांची आणि शिवसेना मंत्र्यांची भेट झाल्यानं मालेगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या भेटीदरम्यान एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं तर गटनेते अब्दुल मलिक युनुस इसा यांनी उडवाउडवीची उत्तर देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला। शहर के हालात के ऊपर बात करना है। नहीं, यानी शिवसेना के आप मंत्री साहब से मिलने आए थे क्या? कुछ मंत्री है ना अपने गांव के, उनसे तो मिलना आना ही पड़ेगा कामकाज के विषय पे। नहीं, लेकिन ऐसे माहौल में बहुत साल के बाद दिखे आप। तो हम बहुत साल के बाद चुन के आए ना। हम खुद 8 साल के बाद चुन के आए थे, इसलिए अभी आए मंत्री साहब के पास। नहीं, बातचीत हुई मेरे के ताल्लुक से। आपने लोगों को भी बजाया क्या? कुछ नहीं कोई भी बजाने वाले हैं क्या? हाँ बजाएंगे। दरम्यान मालेगाव महापालिकेतील संख्याबळ पाहता इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे 21, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 तर काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आलेत। सध्या इस्लाम पार्टीकडे मॅजिक फिगर असल्याचा दावा केला जात असतानाच काही नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय संशय अधिक बळावलाय। महापौर आणि उपमहापौर निवडीआधी झालेली ही भेट नेमकी कोणत्या राजकीय समीकरणांची नांदी याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ।